वास्तव्यातली गोष्ट अशी आहे, टोकाची सांगतो. अमेरिकेला मुलगा शिकायला, नवऱ्याने घेतलेला फ्लॅट, नवऱ्याच्या नंतर त्या म्हातारीच्या नावाने झाला. हा गेला अमेरिकेला. आई आजारी पडल्याचं कळलं. आईने सांगितलं, जरा ये रे बाळा, तुझ्या तरी इकडे येऊन जा, म्हणजे मलाही बरं पडेल. ह्या फ्लॅटचंही काहीतरी करायला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये होती, मग हॉस्पिटलमध्ये नेऊन ठेवलं. मग आई म्हणाले, आता ते आपल्याला करायचं आहे, हळूहळू तू बरी होतेस, एक 10-15 दिवसात तू बरी होशील. आणि पुढे रोज येत होता, फळं आणत होता, अमकं आणत होता, गोड गोड बोलत होता, जवळ बसवत होता. आणि 8-10 दिवसांनी यायचाच बंद झाला. मग ती म्हणाली, अहो माझा मुलगा येत नाही डॉक्टर, जरा फोन करून बघा. फोन काही उचले ना. बरं, डॉक्टरला चिंता पडली, आपलं बिल वाढतंय. बरं, अमेरिकेचा मुलगा, पोझिशनप्रमाणे आईला ठेवली होती, स्पेशल रूममध्ये ठेवली होती, रोजचं 2-3 हजार रुपये भाडं होतं. शेवटपर्यंत मुलांच्या नावावर वाजवीपेक्षा जास्ती पैसे देऊ नका. तुम्ही पिशवी मोकळी करून दिलीत की ते तुम्हाला पिशवी देऊन भीक मागायला लावतील. असली कार्टी हरामखोर आहेत. याचा अर्थ दुसरं कुणाला द्या असं म्हटलेलं नाही मी, पण आपल्यानंतर आपल्या बायकोला आणि बायकोच्या नंतर त्या हरामखोरांना. कोणीतरी बाई म्हणलं तर ते म्हणतील, महाराज काय शब्द वापरतात, चुकीचे शब्द वापरले नाही. याच्यापेक्षा माणसाने काय काय परिस्थिती केली आहे मी डोळ्याने बघितलंय माझ्या. आपल्याला कोर्टात केस चालवता येत नाही कायदेशीर मुद्दावर, पण आपल्या इतकी आपली केस वकिलाला सुद्धा माहिती नसते. बरं का. त्या लॉ पॉईंटमध्ये कसं बसवायचं हे वकिलाने बसवायचं, पण त्याच्या डिटेल्स आपणच पुरवाव्या लागतात ना. ते दिल्याशिवाय तो काय शंका करणार आहे तिथे. आणि चुकीचं बोलला तर असे नाही साहेब, तसं नाही, असं आहे. तसा हा लक्ष्मण शेजारी होता, पण लक्षात नाही आलं. कळलं, त्याला वाटलं की ही तर भिल्लीन, म्हणजे आता ट्राईब, बरं का, ही शेड्यूल्ड ट्राईब, बरं का. आणि उष्टी बोरं रामाला देते. काय काय ते दात म्हटलेले, काय करतोयस, काय करतेस म्हातारे, काय करतेस, तुला काय कळतं की नाही. परब्रह्म तुझ्या घरी आला आणि त्याला उष्टी बोरं देतेस. रामाने मध्ये तोंड घातलं नाही, कारण त्याला तोंड लावायचं होतं म्हणून तोंड घातलं नाही. तोंड घातलं नाही मध्ये. त्यामुळे योग्य मार्गाने उत्तर मिळेल. मी असं वळून बघितलं, लक्ष्मणा, रामाबरोबर बरेच दिवस आहेत नाही का तू. लक्ष लक्ष्मण रमयंती राम, लक्ष लक्ष्मण. माझे दात तुला दिसले, पण माझा भाव तुला दिसला नाही. माझे दात तुला दिसले, पण माझा भाव नाही दिसला तुला. अरे, ही बोरं आज काढलेली नाहीत. मातंग ऋषी माझे गुरु होते, ते जेव्हा इथे गेले तेव्हा त्यांनी आई गेली, वडील गेले, शेवटी ऋषी राहिले, त्यांच्या ताब्यात मला सोपवली होती. अगदी डिटेल सांगत नाही मी. आश्रमात कोणी नव्हतं, मी एकटीच होते. मग मी विचारलं तिथे की बाबांनी आईच्या ताब्यात दिली, आईने तुमच्या ताब्यात दिली, आता तुम्ही
वैकुंठ गमन करता कोणाच्या ताब्यात देता? ते म्हणे राम इकडे येईल, तुला दर्शन देईल. पण मी रामाला ओळखू कसा? कशी ओळखू मी रामाला? आणि त्या ऋषींनी वर्णन केलं. वल्कलधारी लांब, हातामध्ये धनुष्यबाण, जटा वगैरे बांधलेला, आणि ती मूर्ती सद्गुरु मुखातून आल्या कारणाने मूर्ती बरोबर डोळ्यासमोर उभी राहिली होती. राम त्या अरण्यात आल्यानंतर रामाचे पाय असे खेचू लागले, लक्ष्मणाचे पाय खेचू लागले. की या संसाराच्या भानगडीतून सुटावं. हे घर नको, दार नको, मुलं नको, या सगळ्या भानगडी आहेत. म्हणून बायका वैतागल्यावर म्हणतात, तसं म्हणत नसतात. केव्हा देव मला सोडवतोय, हे तेवढा वैतागापुरतं असतं. एरवी तसं काही कोणाला जायला नको असतं, बरं का. तसं मोक्ष इच्छू जो परमार्थ करतोय तो मोक्षाच्या दृष्टिकोनातून करतोय, की आपल्याला याच्यातून बाहेर पडायचं आहे. मृत्यूलोक वाईट आहे, जन्ममरणाचा फेरा वाईट आहे. जन्ममरणाचा फेरा वाईट आहे, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. या दृष्टिकोनातून प्रवचनाला येतोय की आपल्याला केव्हा मुक्त होता येईल. पण असा एक तरी मुक्त दाखवा की जाऊन सांगायला आलाय तुम्हाला की मी मुक्त झालो म्हणून. म्हणून अमृतानुभवामध्ये मुक्तीचं खंडनच केलंय. बद्धता असेल तर मुक्तता आहे, बद्धच नाही तर मुक्त हा प्रश्न शिल्लक राहत नाही. म्हणून मुमुक्षू, बरं का. हा, आणि पुढे मुक्त, आता सर्वातून मुक्त झालाय असं म्हणून आपल्याकडे शब्द सुद्धा वापरतात. काय माधवराव कसं काय चाललंय? काही नाही बघा, आता मुक्त झालो. हो हो, 1 महिन्यापूर्वीच रिटायर झालो. काही नाही, 2 मुली होत्या, लग्न झालं, मुलाचंही लग्न झालं, सून चांगली आहे, त्यालाही मुलगा झालेला आहे. काय आता काही भानगड नाही, मुक्त आहे, निवांत आहे. या एकदा आमच्या घरी. माझं बोलणं कळलं का? मुक्त आहे, काही चिंता नाही. मग तितक्यात सुनबाई आली. म्हटली, बाबा नुसतं बसता तेवढा नातवाला शाळेला सोडत जा की, म्हणजे मला काळजी नाही. अडकलं का पुन्हा? अहो, दुसरा आणायचा असेल तर त्याला महिना 500 रुपये द्यायला पाहिजे, सोडायला आणि आणायला. हा फुकटचा गडी. काय वास्तव्य आहे, काय म्हणून आई वडिलांना कधीही बाहेर काढू नका. फुकटचे नोकर मिळत आहेत तर असू द्या. पण आई वडिलांनी सुद्धा नोकर होऊन कधीच राहू नये, आपल्या हुकुमात राहावं. आपल्या मेजाशीच राहावं. म्हणून मी कायम सांगतो, यंदाही सांगतो, ब्राह्मण का क्षत्रिय का वैश्य का शूद्र, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राइब का BC का OBC, हे अलीकडची नावं झाली. दिस इज कॉन्स्टिट्युशनल लँग्वेज. जीवमात्र अध्यात्मातली भाषा. जीवमात्र, संपलं, खलास. काय तिथपर्यंत हे काय म्हणतायत? अमृतानुभवाची गोडी चाखली नाही, स्वाद घेतला नाही
आणि घेतल्यानंतर काय होईल? मोडती अधिकार भेद ऐसेची काही. म्हणून काही राहिलं नाही तरी माणसं अजून अडकलेली आहेत. कोणाच्या हातचं पाणी पाहावं, काही विशिष्ट मंडळी, आता काही तसं काही इतकं राहिलेलं नाही. पण कृतत्रेत द्वापार म्हणजे त्या युगातला, त्रेतायुगातला राम मला वाटतं, द्वापार युगातला कृष्ण आणि कलियुगातला पांडुरंग. रामचंद्र प्रभू क्षत्रिय, कुलगुरू वशिष्ठ, पण शबरीची उष्टी बोरं खाल्ली. माझं बोलणं कळलं का? अधिकार भेद बघितला नाही. तो बघणारा लक्ष शेजारी होता म्हणून त्याचं नाव लक्ष्मण होतं. पण लक्ष्मण लाव असून सुद्धा काही काही गोष्टी लक्षात येत नाहीत. लक्ष्मणाच्या डोक्यामध्ये तो अधिकार भेद बसला होता म्हणून त्याला ती बोरं उष्टी वाटली. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलं, अधिकार तैसा करू उपदेश. काय विशिष्ट दृष्टिकोनातून म्हटलं असेल, पण पुढचं ऐकलं का? यारे यारेला आणतो हे काय म्हटलंय? या ती बोलते नारी नर. मग अधिकार तैसा करू उपदेश हे जर त्यांचा सिद्धांत असेल, विशिष्ट काळाकरता विशिष्ट वेळेकरता बस म्हटलं असेल. मुलाला सांगितलं मी तुला अजिबात देणार नाही. अजिबात देणार नाही म्हणजे देणार नाही का? वयात आल्यावर तुझ्याकरताच आहे. माझं म्हणणं देणार नाही का? तसं इथे अधिकार भेद महाराज म्हणाले, आमकाय म्हणून त्याला अधिकार आहे आणि आमकाय म्हणून त्याला अधिकार नाही, हा प्रश्न आमच्याकडे येत नाही. म्हणून ऐसे काही विशद बोलत असे पुढा. हां, हे असो या बोलाची ताटे भली, परी कैवल्य रसे ओगरिली, ए प्रतिती म्या केली निष्कामया, आत्मप्रभा निच नवी, तेची करोनिया ठाण देवी. आत्मप्रभा नित्य नवी आहे. तो कशी खातो? जो इंद्रियासी चोरोनी जेवी, तया आपण पेला. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय बाजूला ठेवून चाख. त्याच्यात अडकलास तर इंद्रियातला रस कळेल, वस्तूतला रस कळेल. पण हे सर्व रस ज्या महान रसातून प्रगट झालेले आहेत, तो आत्मरस सत्संगतीमध्ये कळेल. आता ओवी वाचू. आणि मुक्त मुमुक्षु म्हणून बद्ध सांगितला. थोडीशी माऊलीच्या ओळीचा अर्थ सांगून मग खाली वाचू आपण. मुमुक्ष म्हणजे मोक्षी इच्छा ज्याच्यात आहे तो. संसार आहे, घर आहे, पण सत्संगती करतो. कशाची इच्छा आहे? मुमुक्षु, मोक्ष इच्छा आहे. मुक्तांचा मुक्त राम, त्याचे पाय बद्ध होऊन ओढू लागले. लक्ष्मण म्हणाला, रामा सावध. लगेच बाण घेऊन तयार झाला. कोणीतरी मायावी राक्षस आहे. लक्ष्मणा बाबा, तुझ्या लक्षात नाही आलं रे. माझे पाय असं कोणीही खेचू शकत नाही. ज्या अर्थी माझे पाय खेचले जात आहेत त्या अर्थी या ठिकाणी कोणीतरी माझा भगवत भक्त वाट पाहतोय. माझे पाय ओढण्याची ताकद या जगात कोण? जगच मी आहे, माझे पाय कोण ओढतो? तेव्हा आता चालू नकोस, बाण ठेव, जिकडे नेतील तिकडे चल. आणि तिथे येऊन असा समोर उभा राहिला. समोर शबरी होती. तिने बघितलं. बघितल्यावर म्हणाली, रामा, अरे रामा, अरे रामा, अरे रामा. प्रभूला आनंद झाला. अगं म्हणे, तू मला कसं ओळखलंस?
ते म्हणे माझ्या गुरुनी तुझं असंच वर्णन केलं होतं आणि तसाच तू आहेस, तुला मी रोज बघतेस. तिने त्या दिवसापासून बोरं काढून ठेवायला सुरुवात केली. रामाच्या नावाने काढली होती म्हणून ताजी होती ती. मग त्याच्यात दात उमटले होते. ते एवढ्या करता की रामाला कोणचंही आंबट बोर जाऊ नये. पण काही जरी झालं तरी उष्ट झालं ना, ते उष्ट झालं ना. ते म्हणले मला सांगू नकोस, दात उमटले त्या अर्थी उष्ट झालं. ऐक म्हणले, मी खाण्यापूर्वी चाखण्यापूर्वी माझे दात पुसले, माझा मीपणा पुसला. नीट समजून घ्या अध्यात्म. मीपणा पुसला, माझं अस्तित्व संपवलं, असा दात मारला त्या जांभळावर. आणि रामाला कसं लागेल या प्रतीतीने चाखलं. आणि जे गोड लागलं ते रामाकरता ठेवलं. माझं मन त्याच्यात अडकलं असतं तर ते उष्ट झालं असतं. माझं मन बुद्धी त्याच्यात अडकली नाही म्हणून ते पवित्र आहे. जी आंबट बोरे होती ती मी खाल्ली, पण गोड होतं ते रामाकरता बाजूला ठेवलं. माझं मन जर त्या बोरात अडकलं असेल तर ते उष्ट झालं. दात पुसले म्हणजे माझा मीपणा पुसला, माझा अहंकार पुसला आणि मग चाखलं. एवढं म्हटल्याबरोबर लक्ष्मणाने पाय धरले. शबरी, महात्मा आहेस तू. आम्ही देवाच्या जवळ असून आम्हाला कळलं नाही. तू म्हणले देवाच्या जवळ आहेस, पण देव माझ्या जवळ आहे. काय म्हटलं मी? शबरी, लक्ष्मणा, तू देवाच्या जवळ आहेस, पण देव माझ्या जवळ आहे. आता इथे राहिला का बद्धमुक्त?